मुंबई पुणे मिसिंग लिंकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेलं आहे। यामुळे आता मुंबई पुणे प्रवास आणखी सुसाट झालाय। लोकार्पणानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंकवरून एकाच कारमधून प्रवास केला। मुंबई पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद झालेली आहे। जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून विश्व विक्रम झालाय। कनेक्टिंग लिंकची संकल्पना 2010 ची आहे, मात्र आधीच्या सरकारनं 13 कारणं देत फाईल बंद केल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। महायुतीच्या सरकारनं अशक्य ते शक्य करून दाखवल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात राज्याचा वेगवान विकास झालाय। ट्विटरवर इन्फ्रामॅन देवाभाऊ ट्रेंडिंगवर आल्याचं दिसतंय। फडणवीसांच्या कार्याला नेटिझन्सनं सलाम केला। महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं। पत्रातून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचं कौतुक केलं। मुंबईहून पुण्याकडे जाताना मोठी वाहतूक कोंडी झाली होती। एक्सप्रेसवेवर तब्बल 3 तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या दिवशीच प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका बसला। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रवाशांची माफी मागितली। मुंबई गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली। भरणे नाक्यापासून पुढे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। गेल्या 3 तासांपासून महामार्गावर वाहतूक ठप्प होती। मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सुप्रिया सुळेंनाही फटका बसला। मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाताना वाहतूक कोंडीत सुप्रिया सुळे अडकल्या। सोशल मीडियावर सुळेंचा व्हिडिओ व्हायरल झाला। डहाणूपर्यंत प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच पश्चिम रेल्वेकडून मोठा दिलासा मिळाला। आजपासून डहाणूपर्यंत धावणारी 15 डब्यांची लोकल सुरू करण्यात आली। वाशिममध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी सहकार क्षेत्रासह विविध बँका आणि सोसायट्यांची संक्षिप्त आढावा बैठक घेतली। सुनेत्रा पवारांनी भाजपची साथ सोडली तर एकत्र येऊ शकतो असं मोठं विधान आमदार रोहित पवारांनी केलं। भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले तर एकत्र येणं कठीण आहे असं रोहित पवार म्हणाले। तर भाजपची साथ न सोडल्यास बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढत होऊ शकते असंही रोहित पवार म्हणाले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पंढरपुरातील पोस्टर सध्या चांगलंच चर्चेत आहे। विक्रमी मताधिक्याचे नाते तुमचे आणि माझे ऋणानुबंधाचे अशा आशयाचे पोस्टर पंढरपुरात येणाऱ्या भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत। तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी हे पोस्टर पंढरपुरात लावले। परभणीतील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी कडूंच्या निर्णयाला तीव्र विरोध केलाय। विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचा आरोप केलेला आहे। पक्ष वाढवण्यासाठी आम्ही 10 वर्ष मेहनत घेतली, मात्र आमचा विचार न करता घेतलेल्या या निर्णयामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत आजपासून मुक्ताईनगर तालुक्यामध्ये जनगणनेला सुरुवात करण्यात आली। यावेळी जनगणनेच्या पोर्टलवर स्वतः रक्षा खडसेंनी त्यांच्या परिवाराची जनगणना केली आणि यावेळी तहसील प्रशासन सुद्धा उपस्थित होतं। भोंदू अशोक खरातला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 9व्या गुन्ह्यात 4 मे पर्यंत खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। व्यावसायिक राजेंद्र जासूदनं खरातवर फसवणुकीसह खंडणीचा गुन्हा दाखल केला होता। पुण्यातील कोंढवा परिसराला पाकिस्तानचे कराची असे संबोधल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला। भाजप पुणे शहर युवा शाखेचा खजिनदार सर्वेश मेहेंदळे याचा संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा वाद निर्माण झाला। एल्फिस्टन ब्रिज पाडकामामुळे स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबांनी त्यांना MMRDA कडून देण्यात आलेल्या घरांबाबत तक्रार केली आहे। घरांमध्ये अनेक समस्या आहेत अशी तक्रार करण्यात आली आहे। तातडीने समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे। जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर कामगारांनी आंदोलन केलं। महावितरण कंपनीनं कामावरून काढून टाकलेल्या आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याची मागणी करण्यात आली। कामगार दिनाच्या दिवशी जळगाव शहरातील एका कंपनीतील कामगारांवर आंदोलन करण्याची वेळ आली। शहरातील श्यामा मुखर्जी उद्यानात MIDC मधील एका कंपनीमधील कामगारांनी आज एकत्र येऊन आंदोलन केलं। पगारवाढ, वैद्यकीय सुविधा आणि नोकरीची शाश्वती यासह विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली।
तासवडे टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। कंपनीकडून मनमानी पद्धतीने 6 पदरी रस्त्याचं काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। सामान्य नागरिक शेतकऱ्यांच्या वाहनांना कोणताही रस्ता ठेवला नसल्याचाही आरोप करण्यात आला। जळगावच्या सावदामध्ये महाराष्ट्र दिनी नागरिकांनी उपोषण केलं। प्लॉट समोरील अतिक्रमण हटवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। इंदापूरच्या निमगाव केतकीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अघोषित भार नियमन लादल्याचा आरोप करण्यात आला। तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली। हिंगोलीमध्ये नागरी सुविधांच्या प्रश्नावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला। पालकमंत्री निवेदन घेण्यासाठी न थांबल्यानं मडके फोडून निषेध करण्यात आला। जळगावच्या भुसावळमध्ये गेल्या पंधरवड्यापासून तापमान 45 अंशांच्या पार गेले, त्यामुळे भुसावळकर होरपळत आहेत। तर ढगाळ वातावरणामुळे तापमान काहीसं कमी झालं आहे, त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। अमरावती जिल्ह्यातील एका लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेमुळे वाद उफाळण्याची शक्यता आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्रिकेमध्ये टिपू सुलतान यांचा प्रेरणास्थान म्हणून उल्लेख करण्यात आलाय। वलगाव जवळील मिर्झापूर इथले शोहेब अहमद यांच्या लग्नाची ही पत्रिका असल्याची माहिती आहे। पत्रिकेमध्ये दोन्ही ऐतिहासिक व्यक्तींचा एकत्र उल्लेख केल्यामुळे काही ठिकाणी नाराजी व्यक्त होतीये, तर या प्रकरणामुळे वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। हिंगोली जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पालकमंत्री नरहरी शेतकऱ्यांनी नरहरी झिरवळ यांना निवेदन दिलं आहे। यावेळी शेतकऱ्यांशी चर्चा करताना पालकमंत्र्यांसमोर शेतकरी आक्रमक झाले। कोकणचा राजा मानल्या जाणाऱ्या देवगड हापूसवर यंदा निसर्गाची वक्रदृष्टी पडलेली आहे। अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे। केवळ 8 ते 30% आवक होतीये। याचा फटका आता आंबा कॅनिंग व्यवसायालाही बसलाय। कॅनिंगचे दरही घसरलेत। कच्च्या मालाची टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात आमरस, पल्प आणि इतर आंबा उत्पादनं महाग होण्याची शक्यता आहे।